बरोबर आहे. मला शाळेत जायचे होते. आय हॅड टू गो टू स्कूल. नंतर मला शाळेत जावे लागणार. आय विल हॅव टू गो टू स्कूल. सो डेली सेंटेन्स वी आर गोइंग टू स्पीक डेली. मला झोपायचं आहे. आय हॅव टू स्लीप. बरोबर आहे. मला झोपायचे होते. आय हॅड टू स्लीप. म्हणजे अकॉर्डिंग टू टेन्सेस आपण हे सेंटेन्स बोलत असतो. आणि बघा स्ट्रक्चर आपण या ठिकाणी घेतलेले आहे. आय हॅव टू प्ले म्हणजे मला खेळायचे आहे. बरोबर आहे. हॅव आणि जी टू हे इन्फिनिटिव्ह जे बेस फॉर्म ऑफ द व्हर्ब असेल जे आपल्याला यूज करायचं आहे. जसं मला अभ्यास करायचा आहे म्हणजे आय हॅव टू स्टडी. मला अभ्यास करायचा आहे. ओके. तर मला हॅव वरून है ना. नंतर आय हॅड टू प्ले. इथं हॅव वापरले तर हॅड म्हणजे मला खेळायचे होते. बरोबर आहे. आय विल हॅव टू प्ले मला खेळावे लागेल किंवा लागणार. व्हेरी सिंपल ट्रिक टू अंडरस्टँड. आता आय शब्द वापरला आपण. ओके. पर्सनल प्रोनाउन्स मधले आपण याच्यामध्ये फर्स्ट पर्सनचे आय वी वापरू शकतो. सेकंड पर्सनचं यू. थर्ड पर्सन मध्ये ही सी इट प्लुरल दे है ना. तर दुसरं एखादं सेंटेन्स आपण थर्ड पर्सन मध्ये घेऊन बघू. थर्ड पर्सन मध्ये जसं तिला पाणी प्यायचे आहे म्हणजे तिला म्हणजे सी. तर सीच्या समोर हॅज येईल. सी हॅज टू ड्रिंक वॉटर. सी हॅज टू ड्रिंक वॉटर. तिला पाणी प्यायचे आहे. मराठीत तुम्ही या ठिकाणी देऊ शकता. नंतर तिला पाणी प्यायचे होते. सी हॅड. फक्त हॅज झालं. इथं हॅड. सी हॅड टू ड्रिंक वॉटर. तिला पाणी प्यावे लागणार. सी विल हॅव टू ड्रिंक वॉटर. असं पर्सनल प्रोनाउन चेंज करून यू कॅन मेक द सेंटेन्स. व्हेरी सिंपल स्ट्रक्चर म्हणू आपण याला. वाक्य रचना ज्याला म्हणतो आपण मराठीमध्ये. संरचना म्हणजे आय हॅव टू प्लस इन्फिनिटी. ओके.